नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 12 आम्ल आम्लारी ओळख. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा. द्रावण. दर्शकात झालेला बदल. लिटमस, फिनॉल्फ्थेलीन, मिथिल ऑरेंज, आम्ल किंवा आम्लारी. 1. फिनॉल्फ्थेलीन, बदल नाही, आम्ल. 2. मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग बदलून लाल झाला, आम्ल. 3. लाल लिटमस निळा झाला, आम्लारी. प्रश्न 2. सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा. H2SO4 सल्फ्युरिक आम्ल, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड, HCl हायड्रोक्लोरिक आम्ल, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड. प्रश्न 3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? उत्तर. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व आहे कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाईम यासारख्या खतांच्या निर्मितीत होतो. तसेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, फॉस्फरिक आम्ल, इथर, मेटल सल्फेट्स यांच्या निर्मितीत होतो. तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो. प्रश्न 4. उत्तरे द्या. अ. क्लोराईड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे? उत्तर. क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे. आ. एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे? उत्तर. खडकात धातूंचे कार्बोनेट हे संयुग आहे. ई. प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल? उत्तर. बाटलीतील द्रव्यात निळ्या लिटमसचा कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा. उत्तर. आम्ल आम्लारी. 1. अधातूंच्या ऑक्साईडांपासून आम्ले मिळतात. 1. धातूंच्या ऑक्साईडांपासून आम्लारी मिळतात. 2. आम्लांमध्ये हायड्रोजन हा प्रमुख घटक असतो. आम्लारीमध्ये हायड्रॉक्सिल हा प्रमुख घटक असतो. 3. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. 3. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. 4. आम्ले चवीला आंबट असतात. 4. आम्लारी चवीला तुरट कडवट असतात. आ. दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही? उत्तर. सर्वसाधारणपणे दर्शक ही सेंद्रिय संयुगे असल्याने दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही. ई. उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात? उत्तर. उदासीनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात. ई. आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते? उत्तर. औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी खनिज, आम्ले, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल. अमोनियम सल्फेट हे खत तयार करण्यासाठी
सोन्या चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी मोटारीच्या बॅटरीत. हायड्रोक्लोरिक आम्ल स्टार्चपासून ग्लुकोज तयार करण्यासाठी, औषधांमध्ये प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यासाठी. नायट्रिक आम्ल सुगंधी द्रव्ये आणि औषधे तयार करण्यासाठी, रंग आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी, तांबे, पितळ, चांदी इत्यादी धातूंच्या भांड्यांवर नक्षीकाम करण्यासाठी, सोन्या चांदीच्या वस्तूंना चकाकी आणण्यासाठी. प्रश्न 6. रिकाम्या जागा भरा. 1. आम्लातील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. उत्तर: आम्लातील प्रमुख घटक हायड्रोजन आयन आहे. 2. आम्लारीतील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. उत्तर: आम्लारीतील प्रमुख घटक हायड्रॉक्साईड आयन आहे. 3. टार्टारिक हे टिंबटिंब आम्ल आहे. उत्तर: टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे. प्रश्न 7. जोड्या लावा. अ गट, ब गट. अ गट: 1. चिंच, 2. दही, 3. लिंबू, 4. व्हिनेगर. ब गट: ए. ॲसिटिक आम्ल, बी. सायट्रिक आम्ल, सी. टार्टारिक आम्ल, डी. लॅक्टिक आम्ल. उत्तर: चिंच टार्टारिक आम्ल, दही लॅक्टिक आम्ल, लिंबू सायट्रिक आम्ल, व्हिनेगर ॲसिटिक आम्ल. प्रश्न 8. चूक बरोबर ते लिहा. अ. धातूंची ऑक्साईड्स आम्लारीधर्मी असतात. बरोबर. आ. मीठ आम्लधर्मी आहे. चूक. मीठ उदासीन आहे. ई. क्षारांमुळे धातूचे क्षरण होते. चूक. आम्ल व आम्लारीमुळे धातूचे क्षरण होते. ई. क्षार उदासीन असतात. बरोबर. प्रश्न 9. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटात वर्गीकरण करा. HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3. आम्लधर्मी. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4 सल्फ्युरिक आम्ल, HNO3 नायट्रिक आम्ल. आम्लारीधर्मी. CaO कॅल्शियम ऑक्साईड, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, Na2CO3 सोडियम कार्बोनेट. उदासीन. H2O पाणी, NaCl सोडियम क्लोराईड, KCl पोटॅशियम क्लोराईड. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.